हॅलो फ्रेंड्स, एच ओ डी मेक 0108 या सह्याद्री पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी प्रोफेसर विशाल मायने. मी आज थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी फिफ्थ सेमचा ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हा सब्जेक्ट घेणार आहे. या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे 22563 आणि ह्या सब्जेक्टचे ॲब्रिव्हिएशन आहे AMP. या सब्जेक्टच्या सिलेबसकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात या सब्जेक्टची मार्किंग स्कीम सांगतो. हा सब्जेक्ट टोटल 200 मार्क्सचा आहे. यामध्ये 100 मार्क्स थेअरी प्लस प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आणि 100 मार्क्सचे प्रॅक्टिकल असे दोन भागात विभाजन केले आहे. पहिल्या 100 मार्क्समध्ये 70 मार्क्स थेअरी आणि 30 मार्क्स प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. यामध्ये तुमचा 70 मार्क्सचा थेअरी पेपर 3 अवरचा होईल आणि 30 मार्क्सचा प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये 20 मार्क्सचे 2 क्लास टेस्ट होतील व त्याचे ॲव्हरेज काढून तुम्हाला 20 पैकी मार्क्स दिले जातील व 10 मार्क्स तुमच्या मायक्रो प्रोजेक्टसाठी असतील. त्यानंतरच्या 100 मार्क्समध्ये तुमची 50 मार्क्सची एंड सेमिस्टर एक्झाम होईल व 50 मार्क्स तुमच्या प्रॅक्टिकल असेसमेंटसाठी असतील. आता आपण सिलेबस आणि वेटेज पाहू काय असेल तो. यामध्ये प्रामुख्याने 6 टॉपिक आहेत. आपला पहिला टॉपिक असणार आहे नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस. हा टॉपिक 12 मार्क्ससाठी तुम्हाला असेल. सेकंड टॉपिक आहे आपला मिलिंग मशीन्स अँड मिलिंग प्रोसेसेस. हा टॉपिक 12 मार्क्ससाठी असेल. थर्ड टॉपिकचं वेटेज आहे 10 मार्क्स. टॉपिकचं नाव आहे गेअर मॅन्युफॅक्चरिंग. आपला चौथा टॉपिक आहे फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर ॲडेड ड्राफ्टिंग. या टॉपिकचं वेटेज आहे 12 मार्क्स. आपला पाचवा टॉपिक आहे CNC पार्ट प्रोग्रामिंग. या टॉपिकचं वेटेज आहे 16 मार्क्स. आणि आपला शेवटचा टॉपिक आहे ऑटोमेशन अँड रोबोटिक्स. या टॉपिकचं वेटेज आहे 8 मार्क्स. आता आपण आपल्या पहिल्या टॉपिकला स्टार्ट करू की जो आहे नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज द नॉन कन्व्हेन्शनल ऑर नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेसेस. सी हिअर, नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस इज डिफाइंड ॲज अ ग्रुप ऑफ प्रोसेस दॅट रिमूव्स excess material by various technique involving mechanical, thermal, electrical or chemical energy or combination of these energy but do not use a sharp cutting tool as it's need to be used for traditional machining processes. म्हणजे काय तर व्हेरियस टेक्निक यूज करून मग त्या मेकॅनिकल, थर्मल, इलेक्ट्रिकल किंवा केमिकल एनर्जी असेल किंवा या सर्वांचं कॉम्बिनेशन असेल, या टेक्निक यूज करून एक्सेस मटेरियल रिमूव्ह करण्याच्या पद्धतीला आपण नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस किंवा त्याला सेकंड नाव आहे नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेसेस बोलतो. यामध्ये आपण कटिंग टूलचा यूज करत नाही की जे आपण कन्व्हेन्शनल और ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेसमध्ये करतो. जसं की लेथ मशीनला आपण सिंगल पॉईंट कटिंग टूल यूज करतो मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी. मिलिंग मशीनला मिलिंग कटर यूज करतो आणि ड्रिलिंग मशीनसाठी मटेरियल कट करण्यासाठी आपण ड्रिल बीटचा यूज करतो. ठीक आहे. तसं आपण नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये यूज करत नाही. येथे काय करतो तर व्हेरियस एनर्जी यूज करून आपण काय करतो तर मटेरियल कट करतो. तर तुम्ही सर्वांना नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस काय आहे हे कळालं असेल. आपला नेक्स्ट पॉईंट आहे डिफरन्स या दोघांमध्ये. ओके, सी द फर्स्ट डिफरन्स. इन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस देर इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन टूल अँड वर्कपीस अँड इन नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस there is no direct contact between tool and workpiece like laser beam. Here contact of laser with workpiece. ओके, काय होतं तर इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये वर्कपीस आणि टूलचा. तर नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये काय होतं व्हेरियस टेक्निक यूज करून कॉन्टॅक्ट केला जातो वर्कपीससोबत. ओके, डायरेक्ट टूलचा कॉन्टॅक्ट वर्कपीससोबत होत नाही. नेक्स्ट डिफरन्स इज in conventional machining processes, cutting tool is always harder than workpiece because of direct contact. असं का तर इथं डायरेक्ट टूलचा मटेरियलसोबत कॉन्टॅक्ट होतो. मग जर आपलं मटेरियल जर टूलपेक्षा हार्ड असेल तर ते टूल काय होणार तर ब्रेक होणार, तुटणार. त्यामुळे कटिंग टूल काय पाहिजे तर मटेरियलपेक्षा हार्ड पाहिजे. हिअर इन नॉन कन्व्हेन्शनल टूल मे नॉट बी हार्डर दॅन इट मे नॉट बी फिजिकल प्रेझेन्स. इन नॉन कन्व्हेन्शनलमध्ये काय असतं तर टूल हार्डर नसतं किंवा त्याचा फिजिकल प्रेझेन्स नसतो. ओके, हिअर थर्ड डिफरन्स इज नेक्स्ट इन कन्व्हेन्शनल टूल लाईफ इज लेस ड्यू टू हाय वेअर अँड इन नॉन कन्व्हेन्शनल टूल लाईफ इज मोअर.
नेक्स्ट जनरली मायक्रोस्कोपिक चिप फॉर्मेशन मटेरियल रिमूव्ह होतं कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये. आपल्याला माहिती आहे एक कटिंग टूल आणि एक वर्कपीस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ते मटेरियल रिमूव्ह करते. ते काय असते तर लार्ज अमाऊंट असते. बट इन नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस मायक्रोस्कोपिक लेवलमध्ये चिप रिमूव्ह होतात, कारण यामध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ टेक्निक यूज करतो. जसं की आपण ECMचा विचार केला म्हणजेच काय केमिकल मशीनिंग. ह्यामध्ये केमिकल रिॲक्ट करतात मेटलवर आणि मटेरियल रिमूव्ह करतात, म्हणजेच कमीत कमी मटेरियल रिमूव्ह होतं. ओके. नेक्स्ट डिफरन्स फिनिशिंग ऑर ॲक्युरेसी इज मोर ॲज कम्पेअर टू कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. म्हणजेच काय तर कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसबरोबर जर कम्पेअर केलं तर याचं ॲक्युरेसी आणि फिनिशिंग काय नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसचे काय असणार आहे तर चांगली असणार आहे. ओके. आपला नेक्स्ट डिफरन्स आहे इन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस स्किल ऑर अनस्किल्ड वर्कर ऑपरेट दिस मशीन, बट इन नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस ओनली स्किल लेबर रिक्वायर्ड. म्हणजेच कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस आपल्याला जर हँडल करायची असेल तर आपण स्किल किंवा अनस्किल वर्कर पण ती मशीन हँडल करू शकतात. पण इन नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस ओनली स्किल लेबर आर रिक्वायर्ड. ओके. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स आहे नॉईज प्रोड्यूस इन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसिंग नॉईज प्रोड्यूस इन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. ओके. कारण का तर टूल आणि वर्कपीसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो, बरोबर. हिअर इन नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस लेस नॉईज प्रोड्यूस. इकडे काय होतं कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये मोर नॉईज प्रोड्यूस होतो, तर नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये काय होतं तर लेस नॉईज प्रोड्यूस होतो. ओके. आवर लास्ट डिफरन्स इट कॅन नॉट बी यूज्ड इन टू मेक प्रोटोटाईप पार्ट इज व्हेरी इफेक्टिवली. हिअर नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस इट कॅन बी यूज टू प्रोड्यूस प्रोटोटाईप पार्ट्स व्हेरी इफेक्टिवली. म्हणजेच काय तर एकासारखा दुसरा पार्ट बनवायचा असेल तर आपण कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये काय ते इझिली आपण बनवू शकत नाही. पण इन नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये काय तर आपण एकासारखा दुसरा पार्ट तयार करू शकतो, म्हणजे प्रोटोटाईप त्यासारखा आपण बनवू शकतो. ओके. नेक्स्ट नीड ऑफ कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस. फर्स्ट एक्स्ट्रीमली हार्ड अँड ब्रिटल मटेरियल ऑर डिफिकल्ट टू मशीन बाय कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. म्हणजेच काय हार्ड आणि ब्रिटल मटेरियल एक्स्ट्रीमली जे हार्ड आणि ब्रिटल मटेरियल ते काय आपण कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसवर काय करू शकत नाही तर ते मशीनिंग करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसची गरज असते. सेकंड वेन द वर्कपीस इज टू फ्लेक्झिबल टू सपोर्ट द कटिंग अँड ग्राइंडिंग प्रोसेस. म्हणजे जर आपलं ऑब्जेक्ट जर एकदम फ्लेक्झिबल असेल तर तो काय सपोर्ट करू शकणार नाही, तर कटिंग आणि ग्राइंडिंग प्रोसेस काय करू शकणार नाही सपोर्ट करू शकणार नाही. तर ते मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी फ्लेक्झिबल ऑब्जेक्ट चं मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसचे काय असते तर गरज असते. थर्ड वेन द शेप ऑफ द पार्ट इज टू कॉम्प्लेक्स. जेव्हा पार्टचा शेप एकदम कॉम्प्लेक्स असेल तेव्हा काय करतो तर आपण नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसचा यूज करतो, कारण ते कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये काय नाही आहे तर होऊ शकत नाही. ओके. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस इज बेस्ड ऑन नेचर ऑफ एनर्जी यूज्ड फॉर मटेरियल रिमूव्ह. फर्स्ट वन इज मेकॅनिकल प्रोसेस. In that first is AGM. AGM means abrasive jet machining, in which we are going to use the abrasive particle to remove the excess material. Okay. Second one is USM, ultrasonic machining. In ultrasonic machining we are going to use the ultrasonic effect on the object to remove the material. And third one is WGM, means water jet machining. Here the high velocity water is affect the material and remove the excess material. Okay. And fourth one is AWGM, means abrasive water jet machining. Here abrasive particle with water are affect the material and we are machining the material. Okay. Second classification is electrochemical process will be classified into three types. First one is electrochemical machining, ECM. Second one is ECG, means electrochemical grinding, and third one is EGD, means electrojet drilling. And third category electrothermal process. In it classify into three types. First one is EDM, electro discharge machining. Second one is LGM, laser jet machining, and third one is electro beam machining, EBM. And last category is that fourth one, chemical process. In chemical process classify into two. First one is chemical milling, CHM, and
फोटोकेमिकल मिलिंग म्हणजेच PCM. इन दिस classification, this is the classification of non-conventional machining process. Here I have given to you important question for exercise. So solve this question. Write down the first question. Define non-conventional machining processes and what is the need of it. And the second question is state classification of non-conventional machining processes. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रोसेसचा डिटेल स्टडी पाहू. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.